धारावीमध्ये गेल्या 2 तासांपासून तणावाची स्थिती आपण बघतोय। मशिदीचे ट्रस्टी वर्षा गायकवाड यांची पोलिसांसोबत बैठक सुरू असल्याचं कळतंय। ही कारवाई जी आहे ती तातडीने थांबवा अशी मागणी आग्रहाने वर्षा गायकवाड करताना दिसतायत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, तुम्ही धारावीमध्ये आहात, याच ठिकाणी काय सध्याची परिस्थिती आहे आणि वर्षा गायकवाड पोलीस यांच्यासोबत बातचीत करतायत? माझ्या मागे जर बघितलं तर या बाजूला धारावी पोलीस स्टेशन आहे, जिथे अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर असतील, त्याचबरोबर वर्षा गायकवाड असतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि त्याचबरोबर या मशिदीचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी यांची एक बैठक सुमारे 1 तासापासून सुरू आहे। आणि अजूनही जर स्थिती बघितली तर या संपूर्ण रस्त्यावर 90 फीट रोडवर हजारोच्या संख्येने जे आहेत ते नागरिक उभे आहेत। ही कारवाई जी आहे ती होऊ देणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी जे आहे तो त्यांच्या घोषणा ज्या आहेत त्या सुरू आहेत। एकूणच जर बघितलं तर वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की साधारणतः या ठिकाणी ही जी मशीद आहे तिचा काही हाईट जी आहे ती अनधिकृत असल्याचं पालिका म्हणते आहे। मात्र ही कारवाई होऊ नये या संदर्भातले काही कागद जे आहेत ती सादर करण्यासाठी काही ॲडव्होकेट्स आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आणि एकूणच या संदर्भात आता पुढील काही वेळात जो आहे तो निर्णय घेण्यात येईल। मात्र जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी ही सगळी मंडळी जी आहेत ती आता ज्या मशीद आहे त्या ठिकाणी काही लोक जमलेले आहेत, तर काही लोक आता या ठिकाणी धारावी पोलीस स्टेशन समोर आपल्याला जमताना पाहायला मिळत आहेत। अगदी प्रशांत, खरं तर या धारावीमधला हा जो मुद्दा आहे ज्यावरून आता तणावाची परिस्थिती आहे, या सगळ्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। खरं तर ही नोटीस जी आहे ते मुंबई महानगरपालिकेने कालच या ट्रस्टींना दिलेली होती आणि त्यामुळे रात्रीपासूनच या ठिकाणी या सगळ्या प्रकरणी ज्या अधिकारी आहेत किंवा जे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांना या संदर्भात ही कारवाई रोखण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। वर्षा गायकवाड यांनी जी माहिती दिलेली आहे की या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील ही कारवाई करू नये अशा प्रकारे विनंती करण्यात आलेली होती। हाच हाईटचा इश्यू आहे आणि त्याचबरोबर धारावी सध्या जे आहे ते प्राधिकरणाकडे आहे आणि त्यामुळे आत्ताच जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी बातचीत केल्यावर त्यांचा असा या संदर्भात दावा आहे की सध्या धारावी जे आहे ते प्राधिकरणाकडे आहे, विशेष प्राधिकरण नेमण्यात आलेले आहे। आणि एका प्रकरणामध्ये त्यांनी तक्रार केली असता मुंबई महानगरपालिकेने एक शपथपत्र दाखल केलेलं होतं। या शपथपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की धारावी ही आता प्राधिकरणाकडे असल्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही आणि त्याचा हवाला या ठिकाणी देण्यात येतो आहे। आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी मंदिराचे ट्रस्टी जे आहेत ते या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आणि लोकांशी संवाद साधतायत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। लोकांना ते शांततेचं आवाहन करतायत आणि सध्या ते ज्या घोषणा आता सुरू होत्या त्या घोषणा थांबवण्यासाठी ते या ठिकाणी आवाहन करतायत लोकांना आणि त्यांचं म्हणणं काय आपण थेट जाणून यहाँ पर एडिशनल कमिश्नर खुद यहाँ पे थे और अल्लाह का करम हुआ, एडिशनल कमिश्नर, वार्ड ऑफिसर, वो जो डीसीपी वगैरह उन्होंने अपने को आज के तारीख में 6 से 8 दिन का टाइम दिया है। और इसके बीच में आज भी जैसे ही ये सब अगर हो जाएगा ताबड़तोड़ हम लोग ये मस्जिद के लिए कोर्ट में स्टे के लिए हम लोग अभी जाने वाले हैं। और इसमें मैं आप लोगों से भी मैं गुजारिश करता हूं, हम लोग कोशिश करें मगर कोशिश को कामयाब करने वाला अल्लाह है। तो आप लोगों का भी काम है, हर मुसलमान भाई, हर कोई भी मजहब का आदमी हो, ये मस्जिद हो, मंदिर हो, चर्च हो, गुरुद्वारा हो, कोई भी धारावी में, मुंबई में, महाराष्ट्र में ये टूटेगा नहीं। यहाँ पे बुलडोजर राज नहीं चलेगा। और इसी के लिए हम लोग ये जैसे ही मैं आप लोगों से भी गुजारिश करता हूं कि आप लोग ये आज की जो तोड़क कार्रवाई है वो कैंसिल हो चुकी है। और मैं आप लोगों से यही गुजारिश करता हूं कि बस जाकर अपने अपने घरों में 2 रकात नमाज शुक्राना पढ़ो और इंशाल्लाह हम लोग सबको आज कारवाई नाही होणार आहे। आणि आज जे आहे 6 दिवसाचा आम्हाला टायमिंग भेटलेला आहे आणि या
6 दिवसाचा टायमिंग भेटल्याच्या नंतर त्याच्यावरती आज कोर्टाकडे आम्ही धाव घेणार आहे. तर कोर्ट जे काय ते जे निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील. मी एवढं या ठिकाणी मी सांगतो. पालिकाने कसं आहे, पालिकाने आम्हाला वेळ दिलेली आहे. नाही आता शांत झालेली आहे. आता सर्वांना सांगितलेलं आहे. आता सर्वांना सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या घरी जा. आता हे कुठलीही कारवाई होणार नाही. आता कसं आहे ते लीगल आम्ही आता अभी सब लोग जाना है. अब लोग सभी लोग थामा आवाज नहीं आ रही है. देखो ठहरो आपा हे बघा, कारवाई आता थांबलेली आहे. सर्वांनी शांततेनं आपापल्या घरी जावं. कारवाई रुक गई है. हे बघा, कारवाई आता पूर्णपणे थांबलेली आहे आणि 8 ते 10 दिवसामध्ये याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. आता सध्या काही होणार नाही. हे आमचं म्हणणं, आमचे कागदपत्र त्यांनी तपासायला घेतलेले आहेत. आम्ही दिलेले सर्व कागदपत्र त्यांनी तपासायला घेतलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आता कोणत्याही एक मिनिट. धारावी या ठिकाणी जो तणाव निर्माण झालेला, माझ्याबरोबर काँग्रेसचे नेते नसीम खान आहेत. नसीमजी, काय सांगाल? आज साधारणतः 3 ते 4 तास झालेले आहेत, हा तणाव सुरू आहे. आता ही 6 ते 7 दिवसाचा अवधी दिल्याचं सांगण्यात येत आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया की अशी प्रकारची घटना घडली नाही पाहिजे. सरकारने अशा प्रकारचे जर कुठला विषय असेल तर शांततापूर्ण प्रमाणे त्याला हाताळला पाहिजे. ही भूमिका सरकारने स्वीकारली पाहिजे. 30-30, 40-40 वर्षाचे धार्मिक स्थळ कुठलाही योजनामध्ये बाधित होत नाहीये, रस्त्यामध्ये येत नाहीये, तरी अचानक अशी प्रकारची कारवाई करण्याचं कारण काय आहे? आज लोक म्हणतात की निवडणुका जवळ असल्यामुळे अशा प्रकारच्या तेढ समाजामध्ये निर्माण करण्यासाठी ही कारवाईचा जो सुरू आहे ही चुकीची आहे. ही सगळी थांबवली पाहिजे. आता वर्षा गायकवाड आतमध्ये बसलेल्या आहेत. मुख्यमंत्री या संदर्भात कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा नेते मंडळीशी आपलं काही बोलणं झालंय का? नाही, आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्री यांना सुद्धा फोन केला होता. आमचा प्रयत्न आहे. आमची शासनाशी विनंती आहे की अशा प्रकारचे जे संवेदनशील विषय आहे त्याला शांतताप्रमाणे त्याला हाताळला पाहिजे. म्हणाले उपमुख्यमंत्री काय तुम्हाला किंवा अधिकारी? आता बोलणी झाली नाहीये, आम्ही बोलू. आपण जर बघितलं तर या ठिकाणी काँग्रेस नेते नसीम खान जे आहेत ते आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि अशा प्रकारे या कारवाई होता कामा नये अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामॅन हेमंतसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.